महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लातूर आगारात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न. लातूर, 10 ऑगस्ट 15. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लातूर आगारात आगार प्रमुख हनुमंत चपटे यांच्या हस्ते सकाळी 8 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी 10 वर्ष सुरक्षित सेवा देणाऱ्या चालक कर्मचाऱ्यांचा 10 वर्ष सुरक्षित सेवेचा बिल्ला देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर शाळेतून उत्कृष्ट गुण मिळवलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चालक, वाहक कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यशाळा अधीक्षक महेश रामपुरे, आगार लेखक वाघमारे मॅडम, वाहतूक निरीक्षक राघोबा सोमवंशी, रवी साबळे, प्रशिक्षणार्थी वाहतूक निरीक्षक गौरकर मॅडम, वाहतूक नियंत्रक पुरी, शिंदे, बैरागी, मंठाळकर, देतकर, स्वामी, बावणे, इतर अधिकारी, कर्मचारी, चालक, वाहक हे उपस्थित होते. नमस्कार, मी हनुमंत चपटे, आगार व्यवस्थापक रापर लातूर आगार. आज प्रथमतः स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट या दिनानिमित्त सर्व लातूर आगारातील कर्मचारी तसंच सर्व भारतवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो. तसेच लातूर आगार जो आहे हा महाराष्ट्रामध्ये नेहमी नावलौकिक आगार राहिलेला आहे. तसंच गेल्या महिन्याच्या ह्याच्यामध्ये नफ्यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 83 लाखाचा नफा लातूर आगाराने कमवलेला आहे. त्याचबरोबर लातूर आगार जो आहे विविध सेवा देण्यासाठी किंवा मागणीनुसार बस देण्यासाठी नेहमी तत्पर राहणार आहे. तसंच विद्यार्थी पासेस, अहिल्यादेवी होळकर पासेस वाढवण्यासाठी मी सर्व विद्यार्थ्यांना व शैक्षणिक संस्थांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त विद्यार्थी मासिक पासेस सवलतीचा फायदा घ्यावा व पासेस काढून घेण्यात यावेत.